अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आता अशी चांगली जुंपलेली दिसतीये। पवारांना 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, अजित पवारांनाही नेतृत्वाची संधी मिळाली असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। अजितदादांच्या माझं ऐकावं यावर आता सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलेला आहे। काहींनी 38व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। आता अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली। काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही? चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला। म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले। मी 60च्या पुढे निर्णय घेतला, त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि प्रत्येकाचा, मी मागेही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो। जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादांना विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून द्यावी। आपले शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत। त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघताय इथेनॉलचा प्रश्न असेल, कांद्याचा असेल, सोयाबीन, कपास, अशी असंख्य अशी आहेत पिकं ज्याला हमी भाव मिळत नाही, तोही प्रश्न दिल्ली दरबारी त्यांनी आपल्या वतीने मांडावा। त्यानंतर आरक्षण, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे, हा अतिशय गंभीर आहे। महागाई, बेरोजगारीचे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत, त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा। आणि त्याबरोबरच जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवार साहेबांना 38व्या वर्षी बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली, ती दादांनाही मिळावी आणि त्यामुळे सगळ्यांना